या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पन्हाळा तालुक्यातील बोरपाडे येथील नूतन इमारतीच्या बांधकामासाठी जुनी इमारत पाडल्यानं इथं प्रसूतीगृह कॅन्टीनमध्ये नवीन करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे परिसरातील गर्भवती मातांची गैरसोय होणार नाही, यासाठी उपकेंद्रांतर्गत प्रसूतीचं प्रमाण वाढलं पाहिजे. यासाठी बोरपाडे प्राथमिक आरोग्य केंद्र 24 तास प्रसूती पथक रुग्णवाहिका सुरू करत आहे. प्रत्यक्ष उपकेंद्रात जाऊन या पथकातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी योग्य त्या दक्षतेनं प्रसूती करणार आहेत. प्रसूती पथक रुग्णवाहिका सुरू केल्यामुळे आरळे, देवाळे, काखे, जेऊर, सातवे, बोरीवडे उपकेंद्रात आणि सातवे पथकात सोय होणार आहे. या ठिकाणी गर्भवतींसाठी 102 रुग्णवाहिका 24 तास सतर्क राहणार आहे. शिवाय खास प्रसूती पथक नेमलं आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी मनीषा पाटील लाडगावकर, लता धुमाळ, राजश्री ढाले, प्रणाली महापुरे, वाहन चालक, आरोग्य सेविका, गटप्रवर्तक, आशा स्वयंसेविका यांचा समावेश असणार आहे. 102 रुग्णवाहिकेमध्ये इमर्जन्सी औषधे, सलाईन, सक्शन मशीन, ऑक्सिजन सिलेंडर, ऑटोक्लेव्ह उपकरणे असणार आहेत. गरोदर मातांची गैरसोय होणार नाही हा अभिनव उपक्रम प्रथमच राबवत असून खासगी रुग्णालयाकडे जाणाऱ्या गर्भवतींची सोय होणार आहे. याचा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत सर्व गावातील लाभार्थ्यांनी अवश्य लाभासाठी केव्हाही फोन करा. आमची रुग्णवाहिका आणि कर्मचारी वर्ग तयार असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनिया कदम यांनी सांगितलं. टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपाडेहून श्रीकांत कुंभार. प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळेमध्ये महिन्याला 10 ते 12 डिलिव्हऱ्या ह्या होत होत्या, पण आत्ता नुकतंच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे हे पाडल्यामुळे इथं डिलिव्हरी रूम आम्ही तयार करत आहोत. पण डिलिव्हरी PHCच्या वाढवण्यासाठी आम्ही उपकेंद्र स्तरावर तिथले डिलिव्हरी रूम सुसज्जत करत आहोत, जेणेकरून डिलिव्हरीचं प्रमाण आहे तसं आणि वाढण्याचं काम आम्ही करू शकतो. आम्ही एक टीम तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्स, वाहन चालक आणि 4 सिस्टर ह्यांची अशी टीम बनवलेली आहे. आणि ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा डिलिव्हरीसाठी जे काही सामान लागतं ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, जसं की सक्शन मशीन, इतर इमर्जन्सी औषधं, असं सगळं ठेवलेलं आहे. आमच्याबरोबर 4 सिस्टर ह्या टीममध्ये आहेत, ज्यांची नावं आहेत ढाले सिस्टर, मनीषा सिस्टर, लता सिस्टर, प्रणाली सिस्टर. कधीही एमर्जन्सी डिलिव्हरी आली तरी ही सगळी पूर्ण टीम विथ मेडिकल ऑफिसर तिथे जाऊन उपकेंद्रामध्ये डिलिव्हरी करू शकतात आणि जेणेकरून लाभार्थींना काही त्रास होणार नाही आणि डिलिव्हरीचं संख्यासुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राची वाढेल.